आईने 9 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याच्या घटनेने त्रिपुरातील आगरतळा इथं खळबळ उडाली आहे। चोरी केल्यानं आणि अभ्यास करत नसल्यानं आई इतकी संतापली की पोटच्या लेकराची गळा आवळून हत्या केली। पोलिसांनी या प्रकरणी आईला अटक केली आहे। घटनेची माहिती समजताच परिसरात सर्वांनाच धक्का बसला आहे। महिलेने तिचा गुन्हा कबूल केला असून आपणच मुलाची हत्या केल्याचं सांगितलंय। तसंच याचा पश्चाताप नसून मला फाशी द्या असंही तिने म्हटलंय। आगरतळा इथल्या जॉयनगरमध्ये सोमवारी सायंकाळी महिलेने 9 वर्षांच्या मुलाचा खून केला। सुप्रभा असं महिलेचं नाव आहे। तिला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केला आहे। पोलिसांनी सांगितलं की घटनास्थळी जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा महिला तिच्या घरी 9 वर्षांचा मुलगा राजदीपच्या मृतदेहासोबत बसली होती। मृतदेहाजवळ एक दोरी आणि काठी आढळून आली। महिलेने मुलाच्या खुनासाठी या साहित्याचा वापर केला असल्याचा पोलिसांना संशय आहे। पोलीस म्हणाले की या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत। उनाकोटी जिल्ह्यात राहणारी सुप्रभा मोलमजुरी करते। तिचा पती बेपत्ता असून 9 वर्षांच्या मुलासोबत भाड्याच्या घरात राहत होती। महिलेने तिच्या मोठ्या मुलीचं लग्नही लावून दिलं आहे। घटनास्थळी महिलेची चौकशी केली असता तिने मुलाचं खून केल्याची कबुली दिली। मुलाच्या चुकीच्या वागण्याने दुःखी होते। मुलगा पैसे चोरत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या। मी त्याच्या अशा वागण्यामुळे कामावर जाऊ शकत नव्हते। तो पैसे चोरायचा, कधी अभ्यास करायचा नाही। लोकांनी त्याच्यामुळे मला कामावरून काढलं म्हणून मी त्याला मारलं। तुम्ही मला फाशी द्या, मला काही पश्चाताप नाही असं महिलेने पोलिसांना सांगितलं।